हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघत होतो व्हॅलेन्सी. व्हॅलेन्सी कव्हर करायसाठी आपण काही टॉपिक्स बघणार आहे, जसं की आपण बघितलं आयोनिक बॉन्ड. आयोनिक बॉन्ड सोबतच आता आपण बघू कोव्हॅलेंट बॉन्डिंग. आणि आयोनिक बॉन्ड्स अँड कोव्हॅलेंट बॉन्ड्स आपण रिलेट करू व्हॅलेन्सीशी. डायरेक्टली व्हॅलेन्सी सुद्धा आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स वरून फाइंड करू शकतो. बट जर तुम्हाला डीप एक्सप्लेनेशन लागत असेल आणि चांगल्या प्रकारे व्हॅलेन्सी समजून घ्यायला असेल तर तुम्हाला समजून घ्यावं लागेल आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलेंट बॉन्ड. आणि आयोनिक बॉन्ड कव्हर केल्यानंतर आपण कव्हर करणार आहे कोव्हॅलेंट बॉन्डिंग. आता आयोनिक बॉन्ड मध्ये आपण बघितलं लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. एक जो असेल, एक ऍटम असेल तो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करेल, तर दुसरा ऍटम गेन ऑफ इलेक्ट्रॉन करेल. मेटल्स असतील तर मेटल्स ऑलवेज लॉस ऑफ इलेक्ट्रॉन करतात, तसंच ते जे मेटल्स इलेक्ट्रॉन लॉस करतील ते नॉन मेटल्स गेन करतील. आणि त्यामुळे दोन्ही एलिमेंट्स किंवा दोन्ही ॲटम्स स्टेबल होतात आणि स्टेबल होऊन बनवतात कंपाऊंड ड्यू टू लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स करून हे ॲटम्स आपले शेल्स कंप्लीट करतात आणि स्वतःला स्टेबल करण्यासाठी यांना आपली लास्ट शेल कंप्लीट करायची असते. त्यासोबतच आपण बघू कोव्हॅलेंट बॉन्ड काय असेल. आता आयोनिक बॉन्ड पेक्षा कोव्हॅलेंट बॉन्ड कसा अलग असेल. आता आयोनिक बॉन्ड असो की कोव्हॅलेंट बॉन्ड असो, सर्वांना जे बॉन्डिंग फॉर्मेशन आहे ते होत आहे आपली लास्ट शेल कंप्लीट करायसाठी. आणि जसं आपण आयोनिक बॉन्ड एक्झाम्पल वरून समजून घेतलं, तसंच आपण कोव्हॅलेंट बॉन्डिंग सुद्धा समजून घेऊ एक्झाम्पल वरून. सो एक्झाम्पल्स बघा आणि कोव्हॅलेंट बॉन्डिंग सुद्धा. तर बघा आता आपल्याला बघायचं आहे कोव्हॅलेंट बॉन्ड. सो आता कोव्हॅलेंट बॉन्ड जर बघायला गेलो तर इट इज फॉर्म ड्यू टू शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. कोव्हॅलेंट बॉन्ड मीन्स काय असेल, शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. ज्यामध्ये शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स होईल त्याला म्हणू आपण कोव्हॅलेंट बॉन्ड. जसं आपण आयोनिक बॉन्डला म्हटलं लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स, तसंच आपण कोव्हॅलेंट बॉन्डला म्हणतो शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो बघा आता शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स कसं असेल, तर हा एक ॲटम घेतला आपण कार्बन. बघा आता एक ॲटम घेतला आपण कार्बनचा. कार्बनचा जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर सर्वात सुरुवातीला बघा ॲटॉमिक नंबर असेल 6. ॲटॉमिक नंबर 6 असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असेल 2,4. फर्स्ट शेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स अँड रिमेनिंग 4 इलेक्ट्रॉन्स इन द नेक्स्ट शेल. सो आता कार्बनला आपली लास्ट शेल कंप्लीट करायसाठी आणखी इलेक्ट्रॉन्स पाहिजेत 4. जर कार्बनच्या लास्ट शेल मध्ये बघितलं तर 4 इलेक्ट्रॉन्स आहे आणि जर लास्ट शेल कंप्लीट करायची आहे तर आणखी 4 इलेक्ट्रॉन्स पाहिजे, बिकॉज सेकंड शेल इज द लास्ट शेल आणि लास्ट शेलची कॅपॅसिटी असेल याची 8 इलेक्ट्रॉन्स. आता हा आपली शेल कंप्लीट करायसाठी लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन दाखवत नाही. कार्बन असा आयटम असेल जो लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन न करता आपली लास्ट शेल कंप्लीट करत, तर जो सेकंड ऑप्शन आहे कोव्हॅलेंट बॉन्डिंग फॉर्म करणे, आणि कोव्हॅलेंट बॉन्डिंग मध्ये होईल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स. सो बघा आता एक्झाम्पल घेताना आपण कार्बन घेतलाय, कार्बन सोबत घेऊ आपण फॉर्मेशन ऑफ हायड्रोजन आणि मॉलिक्युल फॉर्म करू आपण CH4. CH4 इज मिथेन. बघा CH4 इज मिथेन. हे आपल्याला कार्बन कंपाऊंड मध्ये आणखी चांगलं समजेल की मिथेन का असेल. सध्या लक्षात ठेवा की CH4 असेल मिथेन. आता कार्बन असेल, कार्बनच्या लास्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2,4 आहे. आणि इथे जर बघितलं तर एक कार्बन प्रेझेंट आहे 4 हायड्रोजन सोबत. H4 काय डिनोट करते, तर इथे बघा H4 असेल तर 4 डिनोट करेल नंबर ऑफ हायड्रोजन्स. नंबर ऑफ हायड्रोजन्स आहे 4. मीन्स एक कार्बन ॲटम 4 हायड्रोजन सोबत बॉन्ड बनवतात. तर बॉन्ड बनवताना बघा आता आपला कार्बन, त्यानंतर आपण बघू हायड्रोजन. हायड्रोजन ॲटॉमिक नंबर असेल 1. ॲटॉमिक नंबर 1 असेल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सुद्धा असेल 1. याची लास्ट शेल जी आहे ती आहे फर्स्ट शेल. लास्ट शेलच याची फर्स्ट शेल असल्याने याला कंप्लीट व्हायसाठी पाहिजे 1 इलेक्ट्रॉन ओनली. मीन्स हा आपला 1 इलेक्ट्रॉन लॉसही करणार नाही आणि हा 1 इलेक्ट्रॉनला गेनही करत नाही. हा ऑलवेज करते शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आणि हा आपला 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्यासोबत शेअर करून स्वतःची जी लास्ट शेल आहे ती कंप्लीट करत. आणि बिकॉज याला 2 इलेक्ट्रॉन्स पाहिजे लास्ट शेल कंप्लीट करायसाठी, सो याला लागेल 1 इलेक्ट्रॉन ओनली. आता बघा कार्बन सोबत कसा बॉन्ड फॉर्म कर, तर हा आला कार्बन आणि कार्बन सोबत शेअरिंग करताना बघा कार्बनचा लास्ट शेल ड्रॉ करून घेऊ आपण. कार्बनचा ड्रॉ करू आपण लास्ट शेल. कार्बनचा लास्ट शेल जर बघितला तर यामध्ये प्रेझेंट आहे 4 इलेक्ट्रॉन्स. हाला फर्स्ट, हाला सेकंड, हाला थर्ड आणि हाला फोर्थ. आता आपण ओनली ड्रॉ केली आहे लास्ट शेल.
ना आपण त्याचा न्यूक्लियस ड्रॉ केलेला आहे ना आपण फर्स्ट शेल ड्रॉ केली, आपण ड्रॉ करू ओनली लास्ट शेल. आता हायड्रोजन सोबत बॉन्डिंग बनवताना हा आपला इलेक्ट्रॉन देत पण नाही आणि हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट पण करणार नाही. अँड बिकॉज हायड्रोजनकडे ओनली 1 इलेक्ट्रॉन आहे तर इलेक्ट्रॉन लाईक स्पेसिस तो फॉर्म करणार नाही, सो त्याच्याकडे ऑलवेज 1 इलेक्ट्रॉन तर राहीलच. तर तो इलेक्ट्रॉन लॉस न करता आणि हा इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट न करता दोघं करता शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. हा आपला इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये देईल आणि हायड्रोजन आपला इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये देईल आणि त्यांनी बनेल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. सो जसं आपण ड्रॉ केलाय कार्बनचा ऍटम तसंच आपण ड्रॉ करू हायड्रोजनचा ऍटम. बघा हायड्रोजनचा ऍटम ड्रॉ केला. आता बघा हायड्रोजनच्या ऍटम मध्ये लास्ट शेल, बघा आता फर्स्ट शेलच लास्ट शेल आहे आणि यामध्ये रिव्हॉल्व करत असेल इलेक्ट्रॉन. आता दोघांचं इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करताय, बघा हा आपल्या शेलमध्ये रिव्हॉल्व करून राहिला कार्बनचा आणि हायड्रोजनचा आपल्या शेलमध्ये रिव्हॉल्व करतो. आता दोघांनाही कम्प्लीट व्हायसाठी एल कम्प्लीट व्हायसाठी पाहिजे 4 हायड्रोजन्स. बघा याला 4 इलेक्ट्रॉन्स पाहिजे तर लागतील 4 हायड्रोजन्स. बिकॉज एक हायड्रोजन 4 इलेक्ट्रॉन शेअर नाही करू शकत, एक हायड्रोजन शेअर करू शकते ओनली 1 इलेक्ट्रॉन. सो एल जर कम्प्लीट व्हायचा आहे हा कार्बनला त्याला लागतील 4 हायड्रोजन्स. तर बघा हा आला 1, हा आला सेकंड, हा आला थर्ड हायड्रोजन, हा आला 4th हायड्रोजन. बरोबर असे 4 हायड्रोजन्स येतील आणि 4 हायड्रोजन्सचे 4 इलेक्ट्रॉन्स. आला फर्स्ट सेकंड थर्ड आणि हा असेल 4th. फर्स्ट सेकंड थर्ड अँड 4th हे असे आले 4 इलेक्ट्रॉन्स. आता हा हायड्रोजन आपला इलेक्ट्रॉन शेअर करेल कार्बन सोबत आणि म्युच्युअली त्यांची होईल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. बघा आता म्युच्युअली होईल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स आणि हे आलं एक कंबाईन ऑर्बिटल बना. बघा आता एक कंबाईन शेल बना. कंबाईन शेल बनल्यानंतर हे इलेक्ट्रॉन स्टँड करतील आता दोघांकडे. मीन्स हा इलेक्ट्रॉन जो आहे ह्या दोघांनी शेअरिंग करून एक नवीन शेल तयार केली. बरोबर ओव्हरलॅप झाला शेलचं आणि ओव्हरलॅपिंग मध्ये आपला इलेक्ट्रॉन हायड्रोजनला मदत दिला आणि कार्बनला सुद्धा दिला. आता हायड्रोजनला वाटेल की हे 2 इलेक्ट्रॉन्स जे आहे हे याच्या शेलमध्ये रिव्हॉल्व करतात, कार्बनला वाटेल हे जे इलेक्ट्रॉन्स आहे हे आपल्या शेलमध्ये रिव्हॉल्व करताय. मीन्स कार्बनला वाटत आहे की आपण कम्प्लीट होत आहे आणि हायड्रोजनला वाटत आहे की आपण कम्प्लीट होत आहे. पण ऍक्च्युअल मध्ये दोघांचंही कम्प्लिशन होत आहे आणि हे जे 2 इलेक्ट्रॉन्स आहे हे झाले म्युच्युअल शेअरिंग मध्ये. शेअरिंग मध्ये हायड्रोजननं आपला इलेक्ट्रॉन दिला, कार्बननं आपला इलेक्ट्रॉन दिला आणि म्युच्युअल ओव्हरलॅपिंगने एक शेल बनली आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व करतात. सिमिलर होईल इथे पण. बघा इथे पण म्युच्युअल शेअरिंग होईल. आता बघा आता इथे पण होईल म्युच्युअल शेअरिंग आणि शेअरिंग मध्ये असेल इलेक्ट्रॉन्स. इथे सुद्धा होईल शेअरिंग. बघून घ्या आता इथे सुद्धा होईल शेअरिंग आणि शेअरिंग मध्ये म्युच्युअल शेअरिंग मध्ये ओव्हरलॅपिंग होईल शेलची आणि इथे सुद्धा सेम. बघून घ्या आता इथे सुद्धा असेल सेम, इथे असतील इलेक्ट्रॉन्स. तर बघा आता ही जे शेल आहे यामध्ये काय झालंय तर कार्बननं आपला इलेक्ट्रॉन दिला आणि हायड्रोजननं आपला इलेक्ट्रॉन दिला आणि म्युच्युअली एक शेल बनली आहे. बघा या शेल असेल, या शेलमध्ये इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व करत आहे. हायड्रोजनला वाटेल की आपल्या शेलमध्ये रिव्हॉल्व करताय, कार्बनला वाटेल की आपल्या शेलमध्ये रिव्हॉल्व करताय, पण ऍक्च्युअल मध्ये ते मिडल मध्ये असतील आणि रिव्हॉल्व करत असतील. सिमिलरली इकडे झालंय, सिमिलरली इथे, सिमिलरली इथे. आता कार्बनला वाटतंय की हे 8 जे इलेक्ट्रॉन्स आहे बघा 1 2 3 4 5 6 7 8 हे 8 इलेक्ट्रॉन्स आपले आहेत. तसंच हायड्रोजनला वाटतं की 1 and 2 हे इलेक्ट्रॉन्स आपले आहेत. तसं ह्या हायड्रोजनला वाटेल हे 2 इलेक्ट्रॉन्स आपले, हे 2 इलेक्ट्रॉन्स आपले असं हायड्रोजनला वाटेल आणि हे 2 इलेक्ट्रॉन्स आपले आहे असं या हायड्रोजनला वाटेल. पण ऍक्च्युअल मध्ये ते इलेक्ट्रॉन्स मिडल मध्ये असतील आणि दोघांकडे असतील. बरोबर. तर हे झालंय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आणि या म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉननी बनते कोव्हॅलेंट बॉन्ड. यामध्ये लॉस अँड गेन नाही झालाय, यामध्ये झालाय शेअरिंग. हायड्रोजननं आपला इलेक्ट्रॉन कार्बन सोबत शेअर केलाय, कार्बननं आपला इलेक्ट्रॉन हायड्रोजन सोबत शेअर केलाय आणि म्युच्युअल शेअरिंग मुळे बनलेला आहे बॉन्ड आणि या बॉन्डला म्हणतो आपण कोव्हॅलेंट बॉन्ड. बघा आता या बॉन्डला म्हणू आपण कोव्हॅलेंट बॉन्ड. मॉलिक्यूल बघून घ्या, बॉन्डिंगच्या स्ट्रक्चर मध्ये बघू. बघा हायड्रोजन असेल, हायड्रोजन हायड्रोजन अँड हायड्रोजन. सो कार्बननं जो इलेक्ट्रॉन दिला तो इथे असेल, हायड्रोजननं जो इलेक्ट्रॉन दिला तो असेल. सिमिलर हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, कार्बनचा इलेक्ट्रॉन, सिमिलर हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन, कार्बनचा इलेक्ट्रॉन, सिमिलर हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन अँड कार्बनचा इलेक्ट्रॉन्स. आता कार्बनला वाटतंय की हे 8 जे इलेक्ट्रॉन्स आहे याचे आहेत. कार्बनला सिमिलर वाटेल की 8 इलेक्ट्रॉन्स याचे आहेत. हायड्रोजनला वाटेल की 2 इलेक्ट्रॉन आपले, हायड्रोजनला वाटेल हे 2 इलेक्ट्रॉन आपले, हायड्रोजनला वाटेल हे 2 इलेक्ट्रॉन आपले, हायड्रोजनला वाटेल हे 2 इलेक्ट्रॉन्स आपले.
सो हायड्रोजनचं पण काम झालं, त्याची पण शेल कंप्लीट झाली आणि कार्बनची सुद्धा शेल कंप्लीट झालेली आहे ड्यू टू म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आणि शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन मुळेच बनते कोव्हॅलेंट बॉन्ड. आता बघा, कोव्हॅलेंट बॉन्ड बनवताना कार्बनने बॉन्ड क्रिएट केले 4. आता बघा, याची लास्ट शेल मध्ये इलेक्ट्रॉन्स आहे 4 आणि याला 4 बॉन्ड क्रिएट करायला लागले आपली लास्ट शेल कंप्लीट करायसाठी. बघा 1 2 3 4 5 6 7 8 वर कार्बनची शेल झालेली आहे कंप्लीट. तर आता याला 4 बॉन्ड्स बनवा लागले आणि 4 इलेक्ट्रॉन शेअर करायला लागले. जितकी इलेक्ट्रॉन्स यांनी शेअर केले असेल ते असेल त्याची व्हॅलेन्सी. बघा 4 इलेक्ट्रॉन शेअर केले, सो व्हॅलेन्सी ऑफ कार्बन इज 4. मीन्स कार्बनला कंप्लीट व्हायसाठी गरज आहे 4 इलेक्ट्रॉन्सची, सो ते असेल त्याची व्हॅलेन्सी 4 इलेक्ट्रॉन्स. व्हॅलेन्सी ऑफ कार्बन म्हणू शकतो आपण 4 बिकॉज इट रिक्वायर्स 4 इलेक्ट्रॉन्स टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. त्याची ऑक्टेट कंप्लीट करायसाठी त्याला 4 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे, सो त्याची व्हॅलेन्सी असेल 4. आणि जर डेफिनेशन बघितली तर व्हॅलेन्सीची डेफिनेशन आहे द कंबायनिंग कॅपॅसिटी ऑफ एन एलिमेंट. आता हायड्रोजन सोबत कंबाईन होताना त्याला गरज पडली 4 बॉन्ड्सची, सो 4 बॉन्ड्सने तो कंबाईन झाला, मीन्स त्याची व्हॅलेन्सी असेल 4. तसंच हायड्रोजनला गरज पडली 1 बॉन्डची. कंप्लीट व्हायसाठी किती बॉन्डची गरज आहे? 1. याच्या लास्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे? 1. कंप्लीट व्हायसाठी किती इलेक्ट्रॉन्सची गरज आहे? ओनली 1, मीन्स याची व्हॅलेन्सी असेल 1. हा कंबाईन व्हायसाठी 1 बॉन्ड बनवते, मीन्स याची व्हॅलेन्सी असेल 1. या लास्ट शेल कंप्लीट करायसाठी 1 इलेक्ट्रॉन पाहिजे, याची व्हॅलेन्सी असेल 1. सो यावरून आपण समजू शकतो कोव्हॅलेंट बॉन्ड विच इज शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, आणि यावरूनच समजून घेतलं आपण व्हॅलेन्सी. बरोबर, तर व्हॅलेन्सी असेल कार्बनची 4 बिकॉज इट रिक्वायर्स 4 इलेक्ट्रॉन्स टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. हायड्रोजन रिक्वायर 1 इलेक्ट्रॉन टू कंप्लीट इट्स ड्युप्लेट, सो याची व्हॅलेन्सी असेल 1, याची व्हॅलेन्सी असेल 4. बघू शकता तुम्ही. आणि बॉन्डिंग बना शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, बघून घ्या.